तर क्रांतिकारी देवी मित्रांनो, तर सर्वात आधी शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही चाललोय भीमाकोरेगावला 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी। तर आम्ही इथं आलोय तुळापूरला छत्रपती संभाजी महाराज समाधीवर। इथं आम्ही दर्शन घेणार आहे आणि समोर जाणार आहे। तर समोर काय काय होणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व सांगतो, सर्व दाखवतो। भेटू पुढे। बघू शकता मित्रांनो, तर आम्ही चाललोय आता आतमध्ये। इथं चालू आहे केडं वाटप। इथं थोडं काम चालू आहे म्हणून हा गेट बंद आहे। इकडनं रस्ता चालू आहे, तर आम्ही इकडनं चाललोय। बघू शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही आलो आतमध्ये आणि लाईन लागली दर्शनासाठी। लाईन खूप मोठी लागली आहे। बघू आम्ही पण लागतो लाईन मध्ये। मित्रांनो, आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, तर आता आम्ही जाणार आहे भीमाकोरेगाव। तर बघू आता काय समोर काय होते। बघू शकता तुम्ही, गर्दी तर खूप आहे। बघू आता आम्ही जाणार आहे आता स्तंभाकडे। तर मित्रांनो, आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे, आता आम्ही झालो भीमाकोरेगावकडे। तर आम्ही इथून केळे घेतलेले आहे पहिले, आता हे खातो आणि जातो तिकडं। चला। तर मित्रांनो, तुळापूरहून आलोय, आता आम्ही आलो स्तंभाकडे। तुम्ही बघू शकता गर्दी आणि बसची पण मस्त व्यवस्था केली आहे इथं, एकदम व्यवस्थित आहे सर्व। गर्दी बघू शकता तुम्ही। आणि हे सर्व लोक 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत। आम्ही जातो आता पुढे पुढे पण दाखवतो तुम्हाला काय काय होतं। स्तंभ 3 किलोमीटर दूर आहे आणि इथून बाजून गर्दी चालू झालेली आहे। बस पण अवेलेबल आहेत, डायरेक्ट स्तंभापर्यंत बस आहे तिथून। खूप गर्दी आहे मित्रांनो, एकदम महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत। हळूहळू अनुयायांची गर्दी वाढतच चालली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। विमानतळ पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, त्यांच्यासोबत रुपाली चोपडे, नौशाद मोमीन, विकास राजेश, सुनीता पवार। विशेष आता आम्ही स्तंभाजवळ जवळ आलेलो आहे। तर मित्रांनो, आता आम्ही आलो स्तंभाजवळ। पाठीमागे तुम्ही बघू शकता, तर गर्दी खूप आहे, गर्दी खूप आहे आणि आतमध्ये जायला काही जमणार नाही असं मला वाटते। तरी पण आम्ही जवळ जाऊन ट्राय करू जेवढा आतमध्ये होईल तेवढा आतमध्ये जायला आणि 500 शूरवीरांच्या मानवंदना द्यायला। तर बघू किती आतमध्ये जाऊ शकतो आम्ही। हे बघू शकता तुम्ही खाली आम्ही खालच्या साईडने जातोय, कारण समोरून जायला खूप गर्दी आहे। तिकडे जायला खूप टाइम लागेल असं मला वाटतंय। आम्ही इथनच खाली उतरतो आणि मागच्या साईडने समोर जातो। त्यांचे नातेवाईक जातेगाव पार्टी या ठिकाणी थांबून आहेत। काळा छत्रे तुमचे नातेवाईक जातेगाव पार्टी या ठिकाणी थांबून आहेत। आपला स्टाफ ऍक्टिव्ह करा। आरोग्य केंद्र बसला मीराबाई वळसू पवार या 2 नंबर यांच्या समोरची सगळी गर्दी 4-5 ला घेऊन घ्या। एंट्री पॉईंटचे सर्व अंमलदार पलीकडून इकडापूर्वून येणारी गर्दी जाम झालेली आहे। एंट्री पॉईंट वरचे अंमलदार 2 नंबर या पोलीस लोकांना इकडे डायव्हर्ट करून घ्या। तर मित्रांनो, आम्ही स्तंभाजवळ काय जाऊ शकलो नाही, कारण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरून मानवंदना दिली। आता आम्ही आलोय नदीकडे। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय भीमा नदीमध्ये, तुम्ही बघू शकता। आणि इथेच 500 शूरवीर लढले होते आणि विजय प्राप्त केले होते। ही नदी आहे भीमा नदी, कोरेगावच्या बाजूलाच आहे भीमा नदी, तुम्ही बघू शकता। हे
सोनवणे साहेब आणि त्यांचे पाहू. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. खूप उशीर झाला आहे. मानवंदना दिली, सगळं झालं. खूप मजा आली. आपला व्हिडिओ यूट्यूबला टाकला आहे. चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, इंस्टाला पण फॉलो करा. आता आम्ही जातो घरी. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये.